न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई, 20 गुन्ह्यांची उकल, 5 अट्टल आरोपी जेरबंद, 4.30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। जळगाव, दिनांक जुलै 2026। जळगाव तालुक्यात अलीकडील काळात घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली। या कारवाईत 20 गुन्ह्यांची उकल करत 5 अट्टल आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 4,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला। त्यानंतर विशेष पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी 10 घरफोडी आणि 10 मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। अटक आरोपी गुरजीतसिंग सुजानसिंग बावरी वय 26, दीपक बापू पाटील वय 22, राजेश माणिक राठोड वय 24, सुमित संजय कोळी वय 19, प्रवेश उर्फ मेंटोबा भिका बैरागी वय 24। जप्त मुद्देमाल घरफोडीतील सुमारे 2.30 लाखांचा ऐवज, चोरीच्या 4 मोटारसायकली, किंमत सुमारे 2 लाख, एकूण मुद्देमाल 4.30 लाख। पोलिसांनी नमूद केले की मुख्य आरोपी गुरजीतसिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, गुन्हे शोध पथक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांनी नागरिकांना घरांची योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आणि वाहन सुरक्षित ठिकाणी लॉक करून उभी करण्याचे आवाहन केले आहे। जळगाव जिल्हा ब्युरो चीफ राहुल नगरकर याचा अहवालची रिपोर्ट।